कुंभ राशीच्या स्वामी भक्तांनो, 21 ऑगस्टची सकाळ तुमच्यासाठी अगदी सामान्य असू शकते. पण दिवस जसजसा पुढे जाईल तसतसा एक प्रश्न तुमच्या मनात पुन्हा उभा राहू शकतो. मी ज्या गोष्टीवर इतका विश्वास ठेवला त्याकडे मला पुन्हा एकदा पाहण्याची वेळ आली आहे का? कारण आजचा दिवस एखाद्या मोठ्या घटनेपेक्षा छोट्या संकेतामधून मोठे प्रश्न निर्माण करणारा ठरू शकतो. कुणाचं एखादं वाक्य, एखाद्या कामात झालेला छोटासा बदल, अचानक समोर आलेली संधी किंवा काही काळापासून दुर्लक्षित केलेली गोष्ट, यापैकी एखादी गोष्ट तुमचं लक्ष वेधून घेऊ शकते. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जे दिसतंय त्यावर लगेच निर्णय घेऊ नका, कारण कधीकधी पहिलं दृश्य संपूर्ण सत्य सांगत नाही. आणि कुंभ राशीच्या मंडळींनो, आजची गोष्ट याच ठिकाणी थोडी वेगळी आहे. आज आपण फक्त काय होईल हे पाहणार नाही, आपण पाहणार आहोत काय दिसेल, त्याचा अर्थ काय असू शकतो आणि कोणत्या क्षणी तुम्हाला स्वतःला थांबणं गरजेचं असेल. म्हणून आजचं राशी भविष्य शेवटपर्यंत शांतपणे ऐका, कारण शेवटाकडे येताना तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा संदेश तुमच्या स्वतःच्या निर्णयाशी संबंधित आहे. आणि जर तुमची श्री स्वामी समर्थांवरती श्रद्धा असेल तर मनात म्हणा, स्वामी मला योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्याची बुद्धी द्या. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रसंग आहे, सकाळी मिळणारी छोटी माहिती मनात मोठा प्रश्न निर्माण करेल. कुंभ राशी, 21 ऑगस्टच्या सुरुवातीला एखादी छोटी बातमी किंवा माहिती तुमच्या लक्षात येऊ शकते. पहिल्या क्षणी ती अगदी सामान्य वाटेल, कदाचित कामाशी संबंधित असेल, कदाचित घरातील एखाद्या व्यक्तीशी संबंधित किंवा एखाद्या जुन्या विषयाची माहिती असेल. तुम्ही कदाचित त्याकडे दुर्लक्षही कराल, पण काही वेळाने तीच गोष्ट पुन्हा आठवेल आणि मनात प्रश्न येईल, यामागे नेमकं काय आहे? इथेच तुमच्यासाठी पहिली परीक्षा आहे. कुंभ राशीचे लोक अनेकदा गोष्टींच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळवण्याची गरज नसते. आज काहीतरी अस्पष्ट वाटत असेल तर माहिती पूर्ण होईपर्यंत थांबा. अर्धवट माहितीवर प्रतिक्रिया दिली तर छोटा विषय मोठा होऊ शकतो. विशेषतः एखाद्या व्यक्तीशी संबंधित असेल तर, कारण एखाद्याने तुमच्याशी कमी बोललं म्हणजे तो तुमच्या विरोधात आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. आज निरीक्षण करा, नोट करा, पण लगेच निर्णय घेऊ नका. आणि इथेच एक छोटा संकेत, जर तुम्हाला सध्या तुमच्या आयुष्यात एखाद्या गोष्टीचं उत्तर मिळावं असं मनापासून वाटत असेल आणि तुम्ही श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि मनात एकच प्रार्थना ठेवा, माझ्या मनातील गोंधळ दूर होऊ दे. चला तर आजचा हा दिवस पैशांच्या बाबतीत काय सांगतो ते पाहूयात. दुसरा प्रसंग आहे, पैशांमध्ये एक मोहक पर्याय समोर येऊ शकतो. 21 ऑगस्टला आर्थिक बाबतीत एखादी चर्चा होऊ शकते, एखादी खरेदी, एखादं काम, अतिरिक्त उत्पन्नाची कल्पना, कुणाकडून मिळालेली आर्थिक सूचना किंवा एखादी गुंतवणूक. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या गोष्टीचा फायदा खूप सोपा आणि निश्चित सांगितला जातो तिथे अधिक प्रश्न विचारण्याची गरज असते. कोणीही तुम्हाला कितीही जवळचा असला तरी आर्थिक व्यवहारात स्पष्टता आवश्यक आहे. कागदपत्र तपासा, अटी वाचा, फायदा आणि जोखीम दोन्ही समजून घ्या आणि मोठी रक्कम असेल तर योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आज पैसा मिळण्यापेक्षा पैशांचा चुकीचा निर्णय टाकणं अधिक महत्त्वाचं ठरू शकतं. आणखीन एक गोष्ट, भावनेतून केलेला खर्च आणि गरजेतला खर्च यात फरक आहे. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच आवश्यक असल्यामुळे घेते की सध्या फक्त मनाला बरं वाटावं म्हणून? या एका प्रश्नामुळे तुम्हाला अनेक गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. तिसरा प्रसंग आहे, कामाच्या ठिकाणी तुमचं शांत राहणं लक्षात येईल. कुंभ राशी, तुम्ही कदाचित एखाद्या गोष्टीवर बरंच काम केलं असेल पण त्याची दखल घेतली गेली नाही असं तुम्हाला वाटत असेल. 21 ऑगस्टला एखादी व्यक्ती तुमच्या कामाबद्दल प्रश्न विचारू शकते, तुमचा सल्ला घेऊ शकते किंवा एखादी जबाबदारी तुमच्याकडे देऊ शकते. हे पहिल्या क्षणी ओझ्यासारखं वाटू शकतं, पण प्रत्येक अतिरिक्त जबाबदारी त्रास नसते. काही जबाबदाऱ्या तुमच्याबद्दलचा विश्वास दाखवतात. मात्र एक गोष्ट नक्की, सगळं काम स्वतःच्या खांद्यावर घेऊ नका. तुम्हाला मदत हवी असेल तर मागा, वेळ कमी असेल तर स्पष्ट सांगा आणि कामाच्या ठिकाणी कुणी तुमच्यावर टीका केली तर लगेच बचावात्मक होऊ नका. कदाचित त्या टीकेत उपयोगी माहिती दडलेली असेल. टीका स्वीकारणं म्हणजे स्वतःला कमी समजणं नाही, कधीकधी त्यातूनच काम अधिक चांगलं करण्याची संधी मिळते. चौथा प्रसंग, घरातील एखाद्या व्यक्तीशी गंभीर चर्चा. घरात एखादा विषय बराच काळ मनात असेल तर 21 ऑगस्टला तो बोलून काढण्याची वेळ येऊ शकते. हा विषय पैसा असू शकतो, काम असू शकतं, मुलांच्या शिक्षणाशी संबंधित असू शकतो किंवा घरातील एखाद्या निर्णयाशी संबंधित असू शकतो. तुम्हाला तुमची बाजू योग्य वाटत असेल, समोरच्यालाही त्याची बाजू योग्य वाटेल आणि इथूनच वाद सुरू होऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, समोरच्याचं मत वेगळं असणं म्हणजे तो तुमचा विरोधक नाही,
चर्चेचा उद्देश जिंकणं असावं, योग्य निर्णयापर्यंत पोहोचणं असावं. आवाज वाढवण्यापेक्षा प्रश्न विचारा. तुम्हाला नेमकी कोणती अडचण वाटते? कधीकधी त्या एका प्रश्नामुळे संपूर्ण चर्चेचा सूर बदलतो. 5वा प्रसंग आहे नात्यात एक गोष्ट स्पष्ट होण्याची शक्यता. कुंभ राशीच्या काही व्यक्तींच्या मनात नात्याबद्दल एक प्रश्न असू शकतो. समोरची व्यक्ती मला खरंच समजून घेते का? तुम्ही कदाचित खूप काही मनात ठेवत असाल, पण समोरच्याला त्याची कल्पना नसेल. 21 ऑगस्टला एखादा प्रसंग तुम्हाला स्पष्ट बोलण्याची संधी देऊ शकतो. तुमच्या भावना सांगा, पण आरोपांच्या भाषेत नाही. तुम्हाला कधीच समजत नाहीस याऐवजी मला या परिस्थितीत असं वाटतंय असं बोलणं अधिक उपयोगी ठरू शकतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट, एखाद्या नात्याची खरी ताकद फक्त आनंदाच्या क्षणी दिसत नाही. मतभेद झाल्यावर दोघे किती आदराने संवाद साधतात यातही ती दिसते. 6वा प्रसंग, तुम्ही एका जुन्या निर्णयाचा पुन्हा विचार कराल. हा भाग तुमच्यासाठी थोडा भावनिक असू शकतो. काही महिन्यांपूर्वी किंवा काही वर्षापूर्वी घेतलेला एखादा निर्णय पुन्हा आठवू शकतो. कदाचित नोकरी, कदाचित नातं किंवा एखादं शिक्षण, कदाचित एखादी संधी. आणि मनात प्रश्न येईल, मी तेव्हा वेगळं केलं असतं तर. पण स्वतःला दोष देऊ नका. त्यावेळी तुमच्याकडे जी माहिती होती त्यानुसार तुम्ही निर्णय घेतला होता. आज तुमच्याकडे अनुभव जास्त आहे, म्हणून भूतकाळाकडे पश्चातापाने पाहण्याऐवजी त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. कारण भूतकाळ बदलत नाही, पण त्याने घडवलेला आजचा तुम्ही बदलू शकता. 7वा प्रसंग, एक नवीन मार्ग दिसेल, पण लगेच उडी मारू नका. कुंभ राशी, 21 ऑगस्टला नवीन कल्पना मनात येऊ शकते. कदाचित काम बदलण्याची, कदाचित नवीन कौशल्य शिकण्याची किंवा छोटा व्यवसाय करण्याची किंवा एखाद्या जुन्या आवडीला पुन्हा सुरुवात करण्याची. हा विचार नक्की जपून ठेवा, पण लगेच सगळं सोडून देण्याचा निर्णय घेऊ नका. पहिल्यांदा माहिती घ्या, योजना बनवा, तुमच्या आर्थिक परिस्थिती तपासा आणि शक्य असल्यास छोट्या प्रमाणात सुरू करा. धाडस आणि घाई यात फरक आहे. धाडस म्हणजे तयारी करून पुढे जाणं, घाई म्हणजे तयारी न करता निर्णय घेणं. आणि आजचा पहिला पर्याय निवडा. 8वा प्रसंग, तुमच्या शरीरापेक्षा तुमचं मन आधी थकलेलं जाणवेल. सतत विचार करणं ही सुद्धा थकवणारी गोष्ट आहे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, एखाद्या व्यक्तीचं वागणं समजत नाही, पैशांचा प्रश्न आहे, कामाचा ताण आहे आणि तुम्ही सतत त्याच गोष्टीवर विचार करत राहता. 21 ऑगस्टला अशा विचारांपासून थोडं दूर जाण्याची गरज जाणवू शकते. काही वेळ मोबाईलपासून दूर राहा. थोडं चालणं, योग्य झोप, नियमित जेवण, कुटुंबातील विश्वासू व्यक्तीशी संवाद या छोट्या गोष्टी उपयोगी ठरू शकतात. आणि सतत मानसिक किंवा शारीरिक त्रास जाणवत असेल तर योग्य आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणंही योग्य आहे. प्रत्येक समस्या विचार करून सुटत नाही. काही समस्या थोडं शांत झाल्यावरही स्पष्ट दिसतात. वा प्रसंग, तुमच्यावर केलेली एखादी टिप्पणी मनाला लागू शकते. कदाचित कुणीतरी तुमच्याबद्दल काही बोलेल, तुमच्या कामाबद्दल, तुमच्या निर्णयाबद्दल, तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि पहिल्या क्षणी तुम्हाला राग येईल. मन म्हणेल याला उत्तर दिलंच पाहिजे. पण थांबा, प्रत्येक शब्दाला उत्तर देणं आवश्यक नसतं. स्वतःला विचारा, या व्यक्तीचं मत माझ्या आयुष्यावर खरंच परिणाम करतं का? जर नाही तर त्या शब्दांना तुमच्या मनात कायमची जागा देऊ नका. आणि जर टिकीत तथ्य असेल तर त्यातून शिका. तुमची शांतता ही कमजोरी नाही, कधीकधी ती स्वतःवर असलेल्या नियंत्रणाची खूण असते. 10वा प्रसंग, दिवसाच्या शेवटी एक महत्त्वाचा निर्णय. आज येतो 21 ऑगस्टचा सर्वात महत्त्वाचा भाग. दिवसाच्या शेवटी तुम्ही स्वतःशी प्रामाणिक प्रश्न विचारू शकता. मला खरंच काय हवं आहे? फक्त लोकांना दाखवण्यासाठी, कुणाला मागे टाकण्यासाठी की कुणाला उत्तर देण्यासाठी, की खरंच स्वतःच आयुष्य चांगलं करण्यासाठी? हा प्रश्न खूप मोठा आहे. कारण कधीकधी आपण जे ध्येय निवडतो ते आपलं नसतंच. आपण ते समाजाच्या अपेक्षेमुळे निवडलेलं असतं, कुटुंबाच्या दबावामुळे, तुलनेमुळे, कुणीतरी आपल्यापेक्षा पुढे गेलं म्हणून. पण 21 ऑगस्ट तुम्हाला स्वतःकडे पुन्हा पाहण्याची संधी देऊ शकतो. तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी असेल तर तिच्यासाठी योजना करा. नको असेल तर फक्त लोक काय म्हणतील म्हणून ती ओढत राहू नका. आयुष्य लहान आहे, म्हणून प्रत्येक निर्णय सगळ्यांना खुश करण्यासाठी घेण्याची गरज नाही. तुमचं आयुष्य आहे, पण तुमच्या निर्णयाची जबाबदारी ही तुमचीच आहे. आजची 21 ऑगस्टची विशेष सावधगिरी. कुंभ राशीच्या मंडळींनो, आज या 5 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, अर्धवट माहितीवर प्रतिक्रिया देऊ नका. दुसरी, आर्थिक निर्णयात घाई करू नका. तिसरी, रागाच्या क्षणी नात्याबद्दल कठोर निर्णय घेऊ नका. चौथी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनावश्यक धोका घेऊ नका. आणि 5वी, सततच्या तणावाकडे दुर्लक्ष करू नका. आणि एक वाक्य मनात ठेवा, प्रत्येक गोष्ट लगेच सोडवायची नसते. काही गोष्टी आधी समजून घ्यायच्या असतात. कुंभ राशीच्या स्वामी भक्तांनो, कधीकधी आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य बदलण्यासाठी एखादी मोठी घटना घडली पाहिजे. पण खरं सांगायचं तर
अनेक मोठे बदल एका छोट्या निर्णयांपासूनच सुरू होतात. आज एक चुकीची सवय थांबवणं, आज एक योग्य निर्णय घेणं, आज एका नात्यात प्रामाणिक संवाद करणं, आज अनावश्यक खर्च टाळणं, आज स्वतःसाठी थोडा वेळ काढणं, हे छोटे निर्णय असतात, पण यांची दिशा मोठी असते. म्हणून 21 ऑगस्टला तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली नाहीत तरी निराश होऊ नका. फक्त एक गोष्ट स्पष्ट झाली तर तो दिवस वाया गेलेला नाही. आणि जर एखाद्या व्यक्तीचं खरं स्वरूप लगेच समजलं नाही तर स्वतःला वेळ द्या. जर एखादी संधी लगेच मिळाली नाही तर तयारी सुरू ठेवा. जर एखादं काम अडलं तर दुसरा मार्ग शोधा. आणि जर स्वतःवर शंका आली तर तुमच्या मागच्या प्रवासाकडे एकदा वळून पहा. तुम्ही आधीही कितीतरी अडचणी पार केल्या आहेत. म्हणूनच आजचा तुमचा मंत्र: घाई करायची नाही, भीतीला निर्णय घेऊ द्यायचा नाही आणि योग्य दिशेत थांबायचं नाही. तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि योग्य दिशा मिळो. तुमच्या घरात शांतता राहो, तुमच्या प्रयत्नांना बळ मिळो आणि तुमच्या मनातील गोंधळ हळूहळू कमी होवो. जर तुमची श्री स्वामी समर्थांवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि मनापासून प्रार्थना करा. जे माझ्यासाठी योग्य आहे ते मला ओळखता येऊ दे आणि जे योग्य नाही त्यापासून योग्य वेळी दूर होता येऊ दे. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारापर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.